नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. बघा, सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत. बँकांना पण नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. बघा, बँकांना ज्या नवीन सूचना आहेत त्या या ठिकाणी आता देण्यात आल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. काय सूचना आहेत त्यासोबतच बघा, 65 लाख महिलांचे जे पैसे आहेत ते आता ह्या ठिकाणी बंद होणार आहेत. 65 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. यामध्ये तुमचं पण नाव आहे का ते तुम्ही चेक करून घ्या, कारण तुमचे पण पैसे आता बंद होऊ शकतात. बघा, आतापर्यंत भरपूर महिलांना वाटतंय की आतापर्यंत आम्हाला पैसे आलेत, कायमस्वरूपी आम्हाला पैसे येतील, तर तसं नाही. पाहू शकता बघा, 65 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तुमचे पण पैसे बंद होणार असतील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे आतापर्यंत तुम्हाला वाटतंय आमचे पैसे आले म्हणजे आम्हाला आता काही टेन्शन नाही, तर तुमचे पण पैसे बंद होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. पुढे बघा, 7व्या हप्त्याच्या संदर्भाची नवीन तारीख जी आहे ती समोर आली आहे. 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता जो तुम्हाला आता वाटप होणार आहे त्याची पण आपण महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. आणि अपात्र महिलांची जी यादी आहे ती तयार करण्याचं काम पण या ठिकाणी सुरू झालेलं आहे, तर ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती, सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ खास करून तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण तुम्ही पाठवू शकता. आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त महिलांना या व्हिडिओची माहिती या ठिकाणी पोहोचायला पाहिजे. पाहू शकता बघा, सर्वात मोठा निर्णय आहे. 65 लाख महिलांचे पैसे जे ते बंद होऊ शकतात. कशा संदर्भाची काय माहिती, का बंद होऊ शकतात ते पण आपण संपूर्ण समजून घेणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती, मी कधी खोटी माहिती देत नाही, प्रूफच्या सहित माहिती देत असतो. त्यामुळे प्रूफ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पाहू शकता बघा, खोटी माहिती नाही, प्रूफच्या सहित माहिती असते. कुठेही तोंडी मी सांगत नाही, प्रूफच्या सहित माहिती असते. प्रूफ तुमच्यासमोर आहे बघा. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार. बघा, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार. का वाढणार? बहुतेक महिलांना वाटतंय की आम्हाला पैसे आलेत, आता आमचं टेन्शन मिटलं, आम्हाला काही टेन्शन नाही आहे, त्या ठिकाणी आमचे पैसे सुरूच राहतील. बहुतेक महिलांना असं वाटतंय, परंतु लक्षात घ्या, केव्हा तुमचे पैसे बंद होतील हे तुम्हाला पण कळणार नाही, कारण सरकार कुठल्याही पद्धतीचे SMS वगैरे पाठवणार नाही आहे तुमचे पैसे बंद झाले म्हणून. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. भरपूर तुम्हाला असं वाटेल की आमच्या शेजारी महिलेला पैसे आले ना, आम्हाला पैसे आले नाही. त्याचं काय कारण आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहायचा आहे. तुमचे पैसे बंद होऊ शकतात, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पहा. तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांना लगेच पाठवून द्या. ठीक आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला खरी मार्गदर्शन पण केलं जातं, संपूर्ण खरी माहिती पण तुम्हाला सांगितलं जाते आणि तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो. त्यासाठीच मी तुम्हाला योग्य ती त्या ठिकाणी माहिती देत असतो, सावधान करत असतो. तर बघा, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार. 60 लाख लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. बघा, या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, परंतु तपासणी जी ती अर्जांची सुरू झाली आहे, तपासणी जी ती सुरू झाली आहे. तपासणीचे काय कारण आहेत, तर वेगवेगळे कारण आहेत. जसं 2.5 लाखांच्या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होतील, किंवा मग ज्यांच्याकडे कार आहे, 4 चाकी वाहन आहेत, त्यांचे अर्ज बाद होतील. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर एका घरात समजा 3 ते 4 महिलांनी अर्ज केलेले आहेत, त्या महिलांचे अर्ज बाद होतील. किंवा मग ज्या घरात इन्कम टॅक्स कोणी भरत असेल तर त्या घरातल्या महिलांचे अर्ज बाद होतील. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही निकष आहेत त्या निकषांच्या नुसार तक्रारी देखील आलेल्या आहेत महिला व बालविकास विभागाकडे. किंवा काही महिलांच्या नोकरी लागली आहे, काही तरुण लाडक्या बहिणी असतील त्यांच्या नोकरी लागली, त्यामुळे त्यांचे त्या ठिकाणी अर्ज बाद होतील. किंवा मग काही महिला ज्यांचं लग्न झालं, त्या दुसऱ्या राज्यात त्या ठिकाणी राहायला गेल्या आहेत, तर त्या महिलांचे अर्ज बाद होतील. तर अशा पद्धतीने वेगवेगळे कारणं जे ते आपल्याला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्यामुळे तुमचे जे अर्ज आहेत ते बाद होणार आहेत. वेगवेगळे कारण आहेत. अशा पद्धतीने तब्बल 60 लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. ठीक आहे. तर अशा आपल्याला एक प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतो. याची जी काही खरी आकडेवारी, म्हणजेच जी काही टोटल आकडेवारी, ती टोटल आकडेवारी तुम्हाला 1 जानेवारीचा हप्ता वाटप झाला की महिला व बालविकास विभागाकडून ती त्या ठिकाणी येईल. ती आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती माहिती पण देणार आहे किती महिलांचे अर्ज बाद झाले म्हणून. ठीक आहे. त्यामुळे त्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात. भरपूर महिलांना वाटत असेल की आम्हाला पैसे येत आहेत, आमचं टेन्शन मिटलं, तर तसं नाही आहे. सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा. तर बघा, लगेच आपण सुरुवात करूया आता महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत. बघा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळतात.
पण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे यामागचं उद्देश होतं, मुख्य उद्दिष्ट होतं. त्यामुळे योजना सुरू केली. या योजनेत आता ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. पाहू शकता बघा काय म्हटलंय, जर तुम्ही या योजनेमध्ये आता ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही समजा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल, त्यामध्ये जर आपण पकडलं तर समजा तुम्ही नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला असेल, PM किसान योजनेचा लाभ घेतला असेल, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असेल किंवा अजूनही कोणत्या योजना असतील, तर त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्यामुळे तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल किंवा मग तुम्हाला त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी सोडावा लागणार आहे. तर दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. एक योजना तुम्हाला त्या ठिकाणी बंद करावी लागणार आहे. स्वतःहून तुम्ही सांगू शकतात किंवा सरकार त्या ठिकाणी आता याद्या पण बनवणार आहे. मी तुम्हाला माहिती सांगतो, यादी पण त्या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे तुमच्या जे काही लाभ आहेत ते दोन्ही लाभपैकी एक लाभ बंद होणार आहे. एक लाभ तुमचा सुरू राहील, एक बंद होईल. ठीक आहे. पुढे बघा हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार बघा हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार सरकारने आता ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची लिस्ट काढण्यास सुरुवात केली. बघा यादी काढण्यास सुरुवात केली आहे, लिस्ट काढण्यास सुरुवात केली. सरकारकडे सर्व माहिती असते. बघा जर आपण पाहिलं असेल तर सरकारकडे सगळी माहिती असते आपली. आपण कोणत्या योजनेचा लाभ घेत असतो, कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही, कोणत्या योजनेसाठी अर्ज केला, सगळी यादी त्या ठिकाणी सरकारकडे असते. तर सरकारने आता लिस्ट काढण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली आहे की इतर कोणत्याही योजनेचा त्या ठिकाणी महिला लाभ घेत आहेत का त्याची त्या ठिकाणी लिस्ट काढण्यास सुरुवात केली. जर समजा तुम्ही बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, त्यासोबतच तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत असाल, संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत असाल तर एक कोणती तरी योजना बंद होईल तुमची, लाडकी बहीण किंवा संजय गांधी. कारण यामध्ये पण 1500 मिळतात, यामध्ये पण 1500च मिळतात. त्यामुळे तुम्ही कोणतीही योजना त्या ठिकाणी बंद करू शकता. ठीक आहे. आणि त्याची लिस्ट काढण्यास पण सरकारने सुरुवात केली. ही लिस्ट काढली की आपोआपच तुमची जे काही यादी असेल, आता बँकांना यादी पाठवली. बघा बँकांना यादी पाठवली, त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे, त्यानुसार तुम्हाला पैसे जमा होतात. तर त्या बँकेच्या यादीमधून तुमचं नाव त्या ठिकाणी आपोआपच काढलं जाणार आहे. एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या किंवा मग संजय गांधी निराधार योजनेचा. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अजून ते सांगितलेलं नाही, परत सरकार लवकरच अशा पद्धतीचे त्या ठिकाणी जी काही ॲक्शन आहे ते घेऊ शकतं. पुढे बघा जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि जर तुम्ही इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेत नाही, आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात का. जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मदत करू शकतो. सर्वच्या सर्व महिलांना त्या ठिकाणी माता भगिनींना, माझ्या माता भगिनींना मी मदत करत असतो आणि नेहमीच मदत करत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतात का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी योग्य ती मदत करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला योग्य त्या पद्धतीने पैसे जे ते त्या ठिकाणी मिळू शकणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतात का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल, फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता बघा या योजनेत सरकार मोठी ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे. बघा सरकार मोठी ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ॲक्शन घेऊ शकतं सरकार. सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 25% महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. बघा जवळपास 25% महिलांचे अर्ज त्या ठिकाणी रद्द होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ खूप त्या ठिकाणी थोडा मोठा होतोय, परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. त्यामुळे सरकारचे पैसे वाचू शकतात. 900 कोटी रुपये दर महिन्याला वाचू शकतात असं सांगितलं जातं. पाहू शकता बघा 900 कोटी रुपये सरकारचे त्या ठिकाणी दर महिन्याला वाचू शकतात असं सांगितलं जातं. सरकार जे ते सर्वच्या सर्व महिलांचे अर्ज रद्द करणार नाही, परंतु ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत त्यामध्ये काही निकष होते. आपण पाहिलं असेल की इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतला नाही पाहिजे, एकच योजनेचा लाभ घेतला पाहिजे. कारण बघा जर समजा तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ दिला तर काही महिलांसोबत अन्याय त्या ठिकाणी होतो. काही महिला एकच योजनेचा लाभ घेतात, त्यामुळे कोणत्याही महिलेसोबत अन्याय होऊ नये म्हणून फक्त एकच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल. एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा इतर कोणती योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तो योजनेचा लाभ तुम्हाला बंद करावा लागेल. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी सरकार जे ते जवळपास 900 कोटी रुपये सरकारचे ह्या ठिकाणी वाचणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तुमचे 2100 रुपये पण होणार आहेत. हेच 900 कोटी रुपये तुम्हाला 2100 रुपये देण्यामध्ये सरकार मदत करू शकतं. पुढे बघा इन्कम टॅक्स भरत असलेल्या कुटुंबियांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचसोबत आता PM किसान योजना, नमो शेतकरी योजना या योजनेचा जर लाभ घेत असलेल्या महिलांनाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा सर्वच्या सर्व मी त्या ठिकाणी अभ्यास करून घेतला आहे. तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुमचे पैसे बंद होतील. मी तुम्हाला बघा सुरुवातीला सांगून टाकलं, जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमचा लाभ बंद होईल. नमो शेतकरी असेल, PM किसान
योजना असेल याचा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेत असाल तर तुमचे पैसे बंद होतील. PM किसान योजना, नमो शेतकरी योजना काय आहे ते पण मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, PM किसान योजना केंद्र सरकारमार्फत राबवली जाते. त्यामध्ये तुम्हाला 6,000 रुपये वर्षाला मिळतात शेतकरी बांधवांना. नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकार राबवतं, त्यामध्ये पण तुम्हाला 6,000 रुपये मिळतात शेतकरी बांधवांना. अशा पद्धतीने या दोन्ही योजनांमध्ये तुम्हाला 12,000 मिळतात. लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत तुम्हाला 1,500 रुपये, या पद्धतीने वर्षाला तुम्हाला 18,000 रुपये मिळतात. यामध्ये जर 2,100 रुपयांची वाढ झाली, बघा 2,100 रुपयांची जर वाढ झाली, जवळपास 25,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. 25,000 प्लस म्हणजे संपूर्ण अभ्यास मी या ठिकाणी करून घेतलेला आहे. पुढे पाहू शकता बघा, या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्वतः महिलांनी घ्यायचा आहे असं सांगितलं जात आहे. बघा, तुम्हाला स्वतः निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला नमो शेतकरी, PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे की लाडकी बहीण योजनेचा, हा निर्णय तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पुढे बघा, याच सोबत संजय गांधी निराधार योजना, बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगून टाकलं, संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर त्या महिलांना आता पैसे मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तब्बल 25 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, तर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा 94 लाख महिला लाभार्थी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या योजनेत या महिलांना लाभ मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तर पाहू शकता, अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर भरपूर महिला आहेत, त्या महिलांचे पैसे या ठिकाणी आता बंद होणार आहे. त्यामुळे भरपूर महिलांना त्या ठिकाणी नंतर कळेल. बघा, आता भरपूर महिला आहेत ज्या आपले व्हिडिओ पाहत नसतील किंवा मग दुर्लक्ष करत असतील, तर त्या महिलांना मी सांगू इच्छितो, नंतर काय होईल, शेजारी महिलेला पैसे येतील, शेजारी महिलेला SMS येईल पैसे आल्याचा, तुम्हाला पैसे येणार नाहीत. मग तुम्ही म्हणाल आमचे पैसे आले नाहीत दादा, आमचे पैसे आले नाहीत. मी तुम्हाला वेळीच त्या ठिकाणी सावधान करून टाकतोय, तुमचे पैसे का येणार नाही ते पण मी तुम्हाला कारणं सांगून दिलेले आहेत. तर जर तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घेत असाल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही केलं जाणार आहे. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कुठलीही शंका असेल, कुठली अडचण असेल तर तुम्ही बिंदास्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. प्रवीण आहे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला योग्य ती माहिती, योग्य ते मार्गदर्शन आणि तुमची मदत केली जाते. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.